राज्यातील मतदार याद्यांच्या घोटाळ्याचे पडसाद राज्य निवडणूक आयोगानं नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा करताना आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये उमटलेत। राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मतदार यादी आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडून घेतो असं सांगून आपले हातही झटकलेत। यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांच्या सरबत्तीवर तेच उत्तर देत सारवासारवही केली। सर्वपक्षीय शिष्टमंडळाचं मतदार यादीमधील घोळावर केलेल्या मागणीमध्ये केंद्र निवडणूक आयोगाला संपर्क साधला असून 15 ऑक्टोबरपर्यंत मतदार यादीही मागितली, परंतु केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नाही अशी माहिती दिली। मतदार यादीमधील दुबार, तिवास, बोगस या मतदारांच्या प्रश्नावर दिनेश वाघमारे म्हणाले, मतदार यादी आम्हाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मिळते। मतदार यादीमध्ये दुबार, तिबार मतदारांवर कारवाई करता येते अशा मतदारासंदर्भामध्ये आयोगानं टूल विकसित करत कारवाई केली जी आहे ती सुरू केली आहे। तसंच काही चूक असेल तर दुरुस्त करता येते, असे प्रभागही चुकलेले असेल तर तो दुरुस्त करतो। त्यानंतर विधानसभा मतदार यादीत नाव आहे पण या मतदार यादीत नाव घेता येत नाही, ते आम्ही दुरुस्त करतो। मतदार यादींच्या घोळ्यानंतर काही विरोधकांनी मतदानाला जाऊ नका अशी आरोही ठोकली, त्याचा मतदानाच्या टक्क्यावर परिणाम होईल यावर दिनेश वाघमारे म्हणाले, आम्ही मतदार जे आहे जनजागृतीसाठी शिबिर घेत आहोत। दुबार तिबार या मतदारापर्यंत पोहोचून कार्यवाही सुरू आहे। मतदार हे शुद्धीकरणावरती भर दिला जाईल। तसंच एकाच घरात जास्त मतदार दाखवण्याच्या प्रकारावर मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी खुलासा केलेला आहे। मतदारांना प्रलोभने दाखवणाऱ्यांवरती आचारसंहितेनुसार कारवाई होणार असल्याचं सांगून मद्य आणि पैशांच्या वाटपाबाबत सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजनाही केलेल्या आहेत। पोलिसांना संपूर्ण अधिकार दिले असून पतसंस्था बँकांच्या व्यवहारावरती संपूर्ण लक्ष ठेवून असणार आहेत। पैशांची वाहतूक किंवा संशयास्पद ऑनलाईन व्यवहारावरती संपूर्ण लक्ष असणार आहे। दिनेश वाघमारेंनी तेच उत्तर देताना दमछाकी झाले। या मतदार याद्यांच्या गुणानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दुबार तिबार मतदार जे होते का या प्रश्नामध्ये वाघमारे यांनी मला त्यावर बोलण्याचा अधिकार नाही। दुबार तिबार मतदार यादीत येणं ही नेमकी चूक कोणाची या प्रश्नावर त्यांनी बोलताना वाघमारे यांनी सुरुवातीला मोठा पॉज घेतलाय। आम्हाला ही निवडणूक यादी भारत निवडणूक आयोगाकडून मिळते, यादीत फक्त आम्ही दुरुस्ती करतो। यादीतील घोळाची जबाबदारी कोणाची यावर वाघमारे यांनी तेच उत्तर देत सारवासारवीची उत्तर दिलेत। एका प्रकारे मतदार यादीमधील घोळावरून होणाऱ्या प्रश्नावरती उत्तर देताना वाघमारेंची चांगलीच दमछाक ही होताना दिसलीये।